राणा, काय र एवढ्या सकाळी आवरून कुठं निघालायस? आणि तोंड काय एवढं काळवणले? काय झालं माझ्या पैलवानाला? हे बघ, तू काय बी काळजी करू नकोस, समद नीट होईल बघ. चल न्याहारी करून घे. चल, मला भूक नाही आज. असं खुळ्यावानी करू नगस. देवाचा अंगारा लावला की समद चांगलं होतंय. खरंच काय बी होणार नाही. होय रे लेकरा, जाताना तू देवाला नमस्कार कर, म्हणजे सगळं चांगलं होतंय बघ. राणा भाऊजी, लय छान दिसतायसा. आम्ही हायस्कूलला होतो ना तेव्हा आम्हाला बी असाच निळा पांढरा ड्रेस होता बघा. देवा, आज माझी लाज राखा. काय बी चमत्कार करा आणि एवढी परीक्षा पास होऊ द्या. राणा भाऊजी, तुम्हाला माहिती का, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा परीक्षेला जाताना आम्ही बी समजा देवांच्या पाया पडत सुटायचो बघा. राणा, अरे बास कर आता. चल जरा खाऊन घे. अरे मग बदाम आणि खारका तरी जरा खाऊन घे. हा, बदाम चालेल. आणते हा. राणा भाऊजी, तुमचं हे हाल बघवत नाही हो आम्हाला. आमच्या कर्माची फळं तुम्ही भोगतायसा बघा. नाही, चुकलंच आमचं. शब्द देण्याआधी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. अहो, कशाला उगा तुम्ही ताप करून घेता? अहो, आम्हाला कसला ताप? ताप तर आम्ही दिलाय तुम्हाला. गोदाकाल्या घे बदाम खा. राधा, ए राधा, राणा भाऊजी, लई मोठ्या कामगिरीवर चाललासा. विजयी होऊनच परत या. कुस्तीसारखं भयानक. द्या. घे तू. राणा, अरे एक नंबर दिसालायस की. ना दे खळा. खरंच काय? अरे खोट बोलणाऱ्याच्या मानगुटे वेताळ. हा, सगळं झाक आहे, पर एक कमी आहे. काय रे? अरे पाटीला दप्तर लाव की. 8वीला ऍडमिशन मिळालं.
एका रप्पाट्यात चिप्पाड करीन गप. रप. मला काय हाऊस नाही शाळेत जायची, जायला लागते. बरं हे समजा जाऊ दे, सकाळ सकाळ इकडे कशाला आलाय ते सांगा आधी. ते मोटारीची वायर जळाल्या, मार्केटमध्ये आणा जायला पाहिजे. हा आणि आता शाळा सोडून यायचं म्हणजे मुश्किलच. आजकाल तेरा सगळा ध्यान त्या शाळेतच. ये मोटारीची वायर जळली आहे ना बा. हं. चल जाऊ घेऊ मार्केट मधून. अरे पण तेरी शाळा. चल काय होत नाही, चल. राणा भाऊजी अजून इथंच हायसा? शाळेत जायचंय नव? आज शाळेत काय रे स्पेशल बाबा? परीक्षा. चल. आई माझी जरा पर्स दे. हा आणते. ठीक आहे अंजू. अरे फारच काहीतरी महत्वाचं काम दिसतंय शाळेत. पाठक बाई फारच लगबगीत आहेत. आहेत हो माझ्या मुलीला महत्वाची कामं. तुम्हाला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम एवढाच आहे की आमच्यासाठी वेळ कमी पडायला लागलाय त्यांच्याकडे. म्हणून आता सगळी कामं थांबायची आहेत का तिनं? अहो त्या शिष्यवृत्तीला निवडलेल्या मुलांची ना आज परीक्षा आहे. हो ना ग अंजू? हो म्हणून तर मला लवकर जायचंय. काहीतरी खाऊन जा. नाही नको, मगाशी खाल्लंय ना मी, तेवढंच पुरेसं आहे मला. तुला माहितीये का आज मुलांपेक्षा जास्त उत्साहानं मलाच वाटतंय. ज्याची कोणाची निवड होईल ना त्याला किती छान वाटेल ना आज. त्याला कदाचित कळणार नाही पण चांगल्या भविष्याकडे उचललेलं त्याचं पहिलं पाऊल असणार आहे हे. बर चल. हॅलो. हो निघाले मी. हो त्या नेहमीच्या गल्लीपाशीच भेटूयात. हा बाय. चल निघते मी. जा सावकाश जा. हो बाबा येते. बाय बाय. बाय बाय. इंदू हा बैस. बोला. आज आपल्या अंजलीचा खूप अभिमान वाटतोय मला. ती इतकी शिकली पण आपल्या शिक्षणाचा कसलाही भार तिनं माझ्यावर नाही टाकला. कधी कसला त्रास नाही दिला. मला जमेल तसा खर्च मी केला असता पण तिचं सगळं शिक्षण तिला मिळालेल्या स्कॉलरशिप्स मधूनच झालं. आज इतक्या लहान गावात सुद्धा ती किती मन लावून काम करते. खरंच खूप गुणी पोर आहे. खरंय. आता ना फक्त एकच इच्छा आहे. ज्या कुणाच्या घरात अंजली जाईल ना त्या लोकांना तिच्या हुशारीची, तिच्यातल्या गुणांची पारख हवी, कदर हवी. तुला सांगून काय उपयोग? फार मोठमोठ्या जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर. मी आहे ना हेडसर या शाळेत, म्हणून या शाळेचं चाललंय. नाहीतर काय झालं असतं कोणास ठाऊक. पण या सगळ्या गोष्टींचा माझ्या डोक्याला किती त्रास होतोय ते तुला काय कळणार आहे? हो मग लगीन करून टाका की. तू उठलं सुटलं माझ्या लग्नावर काय येतोस रे? त्याचा आणि शाळेच्या कामाचा काय संबंध? राहिलं तसा बी आता काय फायदा. बस थोडक्यासाठी कशाला करताय लगीन? ठीक आहे ठीक आहे, कामाचं बघ तू. बोला वहिनी साहेब, कशी आठवण झाली गरीबाची? महाजन मास्तर आज त्या 10 पोरांपैकी एक पोरगा निवडायचा आहे. लक्षात आहे ना? हो हो वहिनी साहेब, माहिती आहे ना. सगळं मी केलेल्या मार्गदर्शनानुसारच होते. बरं झालं वहिनी साहेब आपण मला पावर दिली, नाहीतर त्या डिग्रीवाल्या बाईनं काय केलं असतं कोणास ठाऊक. पण आता मात्र माझ्या मार्गदर्शनानुसारच होतंय सगळं, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. राणा भाऊजी सुद्धा शाळेत येणार आहेत आज. त्यांना बी बसवा, परीक्षा घ्या. राणा दादा ना, पण त्यांना तर जेवढं सांगितलंय तेवढं करा. हो हो वहिनी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. अरे शेवटी शिष्यवृत्तीचे 5,000 कोणाला द्यायचे
हे मी ठरवीन. ठेवू वहिनी साहेब. महाजन सर पैसे. दिसत नाही तुला मी कामात आहे ते? बिझी आहे मी. महाजन सर काय आहे? अहो तुम्ही शाळेचं हेड मास्तर म्हणजे मालकच की. तेवढं 5,000 रुपये माझ्या पुतण्याला मिळतात का बघा की. तुमची सगळी उधारी माफ. वाटलं तर 1 वर्ष चहा फ्री. ठीक आहे ठीक आहे, बघू काय करता येते ते. शेवटी शिष्यवृत्ती कोणाला द्यायची हे फक्त हे महाजन ठरवणार. ताईसाहेब सकाळपासून लईच कळी खुलली आहे तुमची. अजून कुठं ग, याच्या पुढे तर खरी मज्जा येणार आहे. त्या बैलाची मान एवढी खाली जाणार आहे आज, एवढी खाली जाणार आहे की परत वर कशी घ्यायची ते बी आठवायचं नाही त्याला. पर ते कसं काय? नीट ऐका ना, मला सांग. एका हौदात 2 तासात 10 लिटर पाणी भरलं जातं आणि दुसऱ्या हौदात 4 तासात 8 लिटर पाणी भरलं जाते. तर दोन्ही हौदात मिळून 100 लिटर पाणी भराय किती तास लागल बरं? नाही येत मला. हेच होणार आहे त्या बैलाचं. जा बैला जा. शाळेत जायचं होतं काय तुला? आम्ही पण बघतोच शाळेत जाऊन काय काय शिकतो ते. परीक्षा शिष्यवृत्ती आपल्यालाच मिळायला पाहिजे, नाहीतर तिथं खुर्चीत बसल्यावर दोस्ती विसरतील आपली. नीटच मार्क मिळायला पाहिजे. काय मी काय मार्क देणार? एकतर मला काय कळत नाही आतलं. तुम्हीच मदत करा की. कशी असते रे परीक्षा? म्हणजे काय काय विचारायचं आणि कसं मार्क द्यायचं? घ्या, आता तुलाच माहित नाही बाय. अरे परीक्षा काहीच नव्हतं. परीक्षा म्हणजे जरा अवघडच असते. स्वच्छता, इंग्लिश, सामान्य असे प्रश्न असतात. त्यातलं बरोबर उत्तर ओळखायचं आणि त्याला मार्क द्यायचं. लय अवघड असते. राणादा, नीट मार्क द्या आम्हाला. दगा देऊ नकस. चला आता शाळेत. नाही नको, तुम्ही वा मोर, मी आलोच. जाओ तुम्ही. आता मला किती मार्क मिळणार कळत नाही. मी तुम्हाला काय मार्क देणार? जावं का नको? आपल्याच्याने हे गणित जमणार नाही. चल रा ना, मार कल्टी. चला आत येत आहे ना. आला कर राणदा. गेट वर आहे. जाम घाबरल्यागत दिसते. आत येते का नाही कोणाला माहित. आले आले राणा दादा आले. ए या रे लवकर. नमस्कार राणा दादा. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. ओ आपण परीक्षक म्हणून लाभणार म्हटल्यावर एवढी सगळी तयारी करायलाच पाहिजे ना. मी तयारी करून घेतली ही सगळी. ए वाजवा रे.
या राणा दादा. राणा दादा, मला वाटलं नाही की तुम्ही परत शाळेत याल म्हणून. पण आलात. आमच्या शाळेचं भाग्य. गड्या वरात निघणार तुझी आज. बँड पथक तर आधीच वाजायला लागले. पोरांना समज येते आणि तुला कायच नाही असं व्हायला नको बाबा. तुझ्या इज्जतीचा डाल बी वाजेल आज. चला राणा दादा. राणा दादा, चला की. चला. हा, या राणा दादा. मी शिकवलंय. बसा बसा रे, बसा खाली. अहो बॅच लावायचं म्हणते ती. थांब. मला वाटतं आपण आता परीक्षेला सुरुवात करूया. तुम्ही बसा ना राणा दादा. राणाजी, काय झालं? बसा ना. म्हणजे ते कस तरी होतं इकडं. आपण बाहेर घेऊया का परीक्षा? कसं तरी होतंय. अरे परीक्षकांना कसं तरी होतंय. पाणी घे माधू. दे 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 दे. आता बरं वाटतंय ना? अरे मी सांगत होतो आपल्याकडे वर्ग छोटे आहेत, फॅनची व्यवस्था नाही. राणा दादा, तुम्ही जरा या गोष्टींकडे स्वतः नीट लक्ष द्या. ए, तू इकडे रे. आणि तू, अरे टेबल खुर्ची बाहेर घ्या. चला चला. राणा सर, सरकताय काय जरा? या माग माग. ही मुलं पण ना, तुम्ही लक्ष देऊ नका राणा दादा. चला. ए शांत बसा रे, शांत बसा. अरे शिष्यवृत्तीसाठी आलाय का पिकनिक साठी रे? या एवढ्या पोरांची परीक्षा मी घेणार. कसं जमणार राहणार? आता वाट लागली तुझी.